हॅलो, गुड मॉर्निंग. कसं आहे सगळे? जसजशी संक्रांत जवळ येत आहे तसं टेन्शन खूप वाढत आहे. कारण की माझी अजून साफसफाईच झालेली नाही आहे. मग काय, आज करू, उद्या करू हे म्हणता म्हणता मी आज फायनली साफसफाई करायला घेतली. पहिल्यांदा किचनपासून सुरुवात केली. जे काही टाईल्स खूप खराब झालेला होता आणि दिवाळीपासून इकडे मी लक्षच दिलेलं नव्हतं. मध्ये गावाला वगैरे जाणं झालं, सो मला इकडे लक्ष देताच आलं नाही आणि अवनीमुळे तर मला ह्या गोष्टी पॉसिबलच होत नाहीत. मग अवनी आज झोपलेली होती जरा लेटपर्यंत. म्हणलं ती उठेपर्यंत तरी आपण हे आवरून घेऊयात. आणि हे काय 15 मिनटाचं माझं काम होतं. व्यवस्थित कपाट लावलं. तोपर्यंत मॅडम उठल्या, त्यांना अंघोळ घातली, खायला घातलं आणि हा म्हणाला तिला रेडी कर आणि तूही रेडी हो, आपण बाहेर जाऊयात. हिला रेडी केलं आणि मीही रेडी झाले आणि आम्ही निघालेलो होतो बाहेर. बाहेर म्हणजे कुठे? तर कृषी प्रदर्शन बघण्यासाठी. आणि कृषी प्रदर्शन म्हणजे काय हे कराडकरांना दुसरं सांगण्याची काही गरज नाही आहे. खूप गर्दी होती आणि आज दुसरा दिवस होता कृषी प्रदर्शनचा. आम्ही चालत चालत निघालेलो होतो, कारण की ट्रॅफिक तर तुम्ही बघतायच. पार्किंगमध्ये पार्क केली होती गाडी आणि आम्ही निघालेलो होतो आतमध्ये कृषी प्रदर्शन बघण्यासाठी. यशवंतराव चव्हाण यांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं कराड शहर यांना अभिवादन करून आणि आम्ही आतमध्ये निघालेलो होतो, म्हणजेच कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी निघालेलो होतो. खूप सारे शेतीविषयक अवजारे, त्यानंतर शेती कशी करावी, AIचा वापर करून शेती कशाप्रकारे केली पाहिजे, कोणती पिके घेतली पाहिजेत, कोणती पिके घेतली तर काय होईल, अशा प्रकारे खूप छान प्रकारे त्यांनी समजावण्याचा प्रयत्न केलेला होता. आणि खरंच मी म्हणते एकदा तरी तुम्ही भेट द्या इकडे कृषी प्रदर्शनमध्ये. खरंच खूप छान असतं आणि खूप घेण्यासारखं असतं. त्याकडे लोणचं होतं. लोणचं थोडंसं मी घेतलं, एक पावशरभर. आणि इकडे आकाश पाण्यात बसायची फार इच्छा होती, पण ते काही शक्य झालं नाही, कारण की माझं बाळ झोपलेलं होतं. आणि अशा प्रकारे आमचा दिवस संपलेला होता. असा होता आजचा दिवस. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.